नमस्कार, मी केतकी जोशी. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण खास सेलिब्रिटीशी गप्पा मारतो आणि आज तर आपण गप्पा मारणार आहोत एका खूप गोड अभिनेत्रीशी. खरोखर मराठी घराघरांमध्ये ती पोचलेली आहे. तिच्या कामामुळे ती पोचली आहे. ती खूप छान दिसते, खूप छान हसते आणि तिचं कामही तेवढंच छान आहे. आपण गप्पा मारणार आहोत ॲडव्होकेट प्रगती राजवाडे अर्थातच प्रिया मराठेशी. प्रिया, खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू केतकी. मला तर खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी, पण प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल आणि प्रियाशी गप्पा मारायची असेल, तिला काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्की आम्हाला फोन करा. आमचा नंबर त्यासाठी लिहून घ्या 022-668-99263. आपण गप्पा मारायला सुरुवात करूयात. मला तुझ्याशी खरं तर सुरुवात करायचंच आहे, प्रगतीबद्दल विचारायचं आहे, पण प्रेक्षकांच्या फोनपासून आपण सुरू करूयात कारण भरपूर फोन यायला लागलेत आपल्याला. नवी मुंबईहून सिद्धेश दुसाणे आहेत. सिद्धेश, प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. हाय सिद्धेश. मला असं प्रश्न की खेळ मांडला या मालिकेत चंद्रलेखाची भूमिका केली होती, त्यासाठी तुम्ही त्याकरता अनुभव कोणते आहेत? आणि दुसरा प्रश्न असा की जयोस्तुतेमधील प्रगती राजवाडेची भूमिका करण्यासाठी तुम्ही कशी तयारी केली? सध्या सगळीकडे उत्सुकता आहे. खरोखर खूप वेगळी भूमिका आहे तुझी. कशी तयारी केलीस तू याच्यासाठी? मुख्य म्हणजे मला स्टार प्रवाह शिवाय जयेश पाटील त्यांचे हेड, आमचे प्रोड्युसर महेश कोठारी यांनी सगळ्यांनी माझ्यात जो विश्वास दाखवला, कारण प्रिया तू तिथे मी मधली एवढी स्ट्रॉंग भूमिका झाली होती, लोक माझ्याकडे नेगेटिव्हलीच बघायला लागले होते. आणि एका ऍक्टरला छाप पडणं खूप सोपं असतं. एकदा नेगेटिव्ह केलं आणि ते हिट झाल्यावर नेगेटिव्हच पुढे होत जातं किंवा ऑफर्स सुद्धा तशाच येत राहतात. पण दे शोड कॉन्फिडन्स इन मी की मी चांगलं पॉझिटिव्ह करू शकते आणि दे ऑफर्ड मी दिस रोल. आय वॉज व्हेरी हॅपी. म्हणजे मी जवळपास उडी मारली त्या रोलवर की वाव, हा असं काहीतरी करायला खूप मजा येईल. आणि स्टार प्रवाहाने पहिल्यांदा अशी मालिका टीव्हीवर आणली विच इज अ कोर्ट रूम ड्रामा. ह्या आधी कोर्ट रूम कधीच आलं नव्हतं डेली सोपमध्ये. सो आय वॉज थँकफुल टू देम. आणि दिस इज व्हेरी डिफरंट फ्रॉम प्रिया, कारण ही खूप पॉझिटिव्ह, खूप स्ट्रॉंग, खूप कॉन्फिडंट अशी मुलगी आहे आणि ती प्ले करायला मला खूप मजा येते. शिवाय नवीन काय काय शिकायला मिळत आहे लॉ बद्दल आणि आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल. सो मजा येते खूप. मला तेच विचारायचं कारण ही खूप वेगळी भूमिका आहे. जसं नेहमीच्या सासू सुना वगैरे पठडीतली ही भूमिका नाहीये, पण काय विशेष तयारी तुला यासाठी करावी लागते? विशेष तयारी म्हणजे वी व्हिजिटेड कोर्ट खरं खरं बघायला, कारण आपण खरंच कोर्टाची पायरी कधी चढत नाही असं म्हणतो, ते खरं आहे आपल्या बाबतीत. पण त्याच्यासाठी नंतर आम्ही ती आमच्या लिगल ॲडवायझरीमध्ये एक ॲडव्होकेट आहेत, त्यांना आम्ही काही प्रॉब्लेम आला तर, बिकॉज हे लॉ इतका सेन्सिटिव्ह इश्यू आहे की आम्हाला लोकांपर्यंत काही चुकीची इन्फॉर्मेशन पोहोचवायची नाही. बरोबर. आणि ते करता करता शिवाय बॉडी लँग्वेज मध्ये जो एक स्टॅन्स असतो किंवा एक हातवारे आहेत किंवा बोलण्यात फर्मनेस आहे, तो कधी कधी आपल्याला म्हणजे नॉर्मल आयुष्यात आपण तसे नसतो, असे इतके अग्रेसिव्ह. सो ती एक बॉडी लँग्वेज आणायला थोडासा वेळ लागला, कारण कोर्टात उभं राहून तुम्ही असे एकदम नाही राहू शकत. यू हॅव टू बी दॅट, यू कॅरी दॅट ॲटिट्यूड. सो ते थोडंसं वर्क करावं लागलं. शिवाय कोर्टाची भाषा खूपच वेगळी. आरोपी कोण, गुन्हेगार कोण, सस्पेक्ट कोण, कोणाला काय म्हणायचं हे फार टेन्शनचं काम असतं, कारण चुकीचं ऍड्रेस नाही करू शकत. शिवाय युअर ऑनर, माय लॉर्ड, जर लेडी जज असतील तर माय लेडीशिप, अशा वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेस आहेत. सो ते सगळं पण थोडंसं तोंडात ते रुळायला वेळ गेला. पण नाव आय एम टोटली सेट इन इट आणि मला आता खूप मजा येते प्रगती हे कॅरेक्टर करायला. ते करता करता खूप शिकायलाही मिळालं. म्हणजे आता मला IPC सेक्शन थोडेफार पाठ झाले, मी म्हणाले तसं 420 का म्हणतो आपण लोकांना हे कळलं, बिकॉज 420 इज ऍक्च्युअली फ्रॉडचा कलम, 302 इज मर्डर, 307 इज अटेम्प्टिंग मर्डर, 377 इज सेक्शुअल हॅरासमेंट वगैरे असं. नक्कीच. आणखी प्रगतीबद्दल जाणून घ्यायचं, पण आपण फोन सुद्धा घेऊयात. पुण्याहून नवनाथ माजिरे आहेत. नवनाथ, प्रश्न विचारा. हा, प्रियाजी, केतकीताई, नमस्कार. नमस्कार. हॅपी न्यू इयर तुमच्या दोघींनाही. थँक्यू. तुमच्या चित्रपटांविषयी काही जास्त बोलता यायचं नाही, परंतु आपली झी मराठीची गाजलेली मालिका तू तिथे मी आणि आपली खलनायिकेची भूमिका आमच्या चांगली लक्षात राहिली. तर त्यातल्या प्रगतीबद्दल, उत्तम अभिनयाबद्दल आपले अभिनंदन करतो. प्रवृत्ती बाजूला ठेवू थोडा वेळ त्याच्यातून. आपल्या सुप्रिया पात्र जे आहेत ना अभिनेत्री, त्यांनी माझा एक आठवण सांगितली होती. नवनाथजी, तुमचा प्रश्न काय आहे तो प्लीज थोडक्यात विचारा. हो हो हो. तर असे खलनायकाची भूमिका साकारताना प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो? आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये ललिता पवार असतील, उषा नाडकर्णी असतील किंवा सुहासिनी देशपांडे अशा दिग्गज अभिनेत्री असतील,
तर त्याच्यापैकी उत्कृष्ट खलनायिका निवडायला सांगितलं तर कोणाची निवड करा? बापरे, खूप पेचात टाकलं तुम्ही मला. एक तर प्रतिसाद कसा मिळतो कारण की जी ती तू प्रिया रंगवली होतीस ती खरोखर खलनायिका होती पण वेगळ्या पठडीतली थोडीशी होती. Yes. अशा प्रकारच्या जेव्हा भूमिका तुम्ही करता तेव्हा प्रतिसाद कसा मिळतो आणि कसं वाटतं त्याच्यात? लोक डेली सोप बघून इतके इन्व्हॉल्व्ह होतात ना त्याच्यात. रोज लोकांना आम्ही अर्धा तास दिसतो, भेटतो, त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही घरातलंच एक कॅरेक्टर आहे. सो ते जितके प्रेम करतात हिरोईनवर तितकीच चीडच त्यांना असते त्या खलनायिकेबद्दल. सो मला लोक खूप दात ओठ खाऊन बायका यायच्या बोलायला आणि ओरडायला. मला असं वाटायचं की आता या हातबीत उचलतायत की काय माझ्यावर. पण दॅट इज अ कॉम्प्लिमेंट. आणि दुसरा प्रश्न त्यांचा होता की कोणाला निवडायला आवडेल. खरं तर मला असं वाटतं ना, खूप मी आता उषाताईंबरोबर पण काम केलंय. शी इज अ फॅन्टॅस्टिक लेडी. म्हणजे तुम्हाला जितक्या त्या वाईट स्क्रीनवर दिसतात किंवा वाटतात त्या असतील तशा अजिबात नसतात कोणीच, म्हणजे इन्क्लुडिंग मी. पण खूप छान असतात सगळ्या. मला उषाताईंचं काम खूप आवडतं. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. पुण्याहून अनंत जाजू आहेत. अनंतजी प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. हॅलो हा प्रिया. अनंतजी प्लीज तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग प्रश्न विचारा. हॅलो हा हॅलो. हॅलो हाय प्रिया. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन फॉर जयस्तुते. थँक्यू. ही सिरियल खूप मस्त आहे, खूप आवडते आम्हाला. थँक्यू. सेकंडली तुम्ही सिरियल मध्ये फेमस आहातच, पण आता मूवी मध्ये तुमचं काय चान्स आहे येण्याचं, आणि कोणती मूवी तुम्ही तुम्ही प्रोड्यूस कराल का पिक्चर माझ्यासाठी? अशी कोणती मूवी आहे जी तुम्ही करायला खूप आवडेल, रिमेक जरी जर असेल तर? रिमेक. हा बहुतेक तुझ्या फॅन्सचा प्रश्न की आता तू चित्रपटात हो. कधी येणार आणि Actually. कोणती भूमिका करायला आवडेल तू? मला असं वाटतं सध्या हा जो एक ट्रेंड आलाय मेरी कॉम किंवा फिमेल ओरिएंटेड, फॉर दॅट मॅटर कहाणी होता किंवा अशा ज्या फिमेल ओरिएंटेड स्टोरीज आहेत त्याच्यापैकी मराठी त्याचं व्हर्जन झालं तर मला करायला खूप आवडेल. नक्कीच नक्की आम्हाला सुद्धा पाहायला खूप आवडेल आणि त्यामध्ये तुला. पुढचा फोन आहे सोलापूरहून गणेश काकडे यांचा. गणेशजी प्रश्न विचारा. हॅलो प्रिया, नमस्कार. नमस्कार. मला असा क्वेश्चन विचारायचं होतं की तू जयसिटी मधील जी पॉझिटिव्ह भूमिका केली ती खूपच छान आहे आणि Thank मला you. खूप आवडली. आणि सर्वप्रथम मला तुझा आवाज खूप आवडतो, बोलण्याची जी पद्धत आहे की त्यातून बरंच काही शिकायला मिळतं. थँक्यू. आणि या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस आणि तुझं शिक्षण काय झालं विचारत होतं. आणि शेवटचा क्वेश्चन माझा असा होता की श्रुती मराठी तुझी बहीण आहे का? झालंय नाही नाही, मला हा प्रश्न खूप जण विचारतात. पण श्रुती मराठे माझी बहीण नाहीये, चांगली मैत्रीण हा. आहे पण बहीण नाहीये. हा. आणि शिक्षण माझं बीएससी झालंय बॉटनी विथ डिस्टिंक्शन. आणि मी MBA सुरू केलं होतं पण शेड्यूलमुळे मला 1 वर्ष कम्प्लीट केलं, पण पुढचं वर्ष नाही करता आलं. बट आय स्टील रिग्रेट. मला जेव्हा टाइम मिळेल तेव्हा मी परत करणार आहे. नक्कीच आम्हाला तुझा प्रवास कसा झाला हे ऐकायचंय, पण आपण एक फोन आधी घेऊया. डोंबिवलीहून भारत वावळ आहेत. भारतजी प्रश्न विचारा. नमस्कार प्रिया. नमस्कार. मला जे पवित्र रिश्तामधली जे वर्षाची भूमिका होती हा. ती खूप खूप आवडली, त्यावर तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. माझा प्रश्न असा आहे की तू मराठी टीव्ही सिरियल चित्रपट वेगळ्या प्रकारे भूमिका करत आहेस आणि आम्हा सर्वांना समाधान देत आहेस, परंतु त्यापूर्वी तू स्टँडिंग कॉमेडियन म्हणून या क्षेत्रात आलीस, तर तुला ही प्रेरणा कुठून मिळाली आणि तू क्षेत्रामध्ये टीव्ही सिरियल कशी आलीस तेव्हा थोडक्यात सांगाल का? धन्यवाद. नाही, मी स्टँडअप कॉमेडियन म्हणून नाही आले, पण मी कॉमेडी सर्कसचा एक सीझन केला होता विथ सुनील पाल. अच्छा. दॅट वॉज ऑल्सो अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. पण लोकांच्या तेही लक्षात आहे. हो, अँड आय मस्ट टेल यू इट्स व्हेरी डिफिकल्ट. कॉमेडी करणं खूप कठीण आहे खरंच. कारण तुम्ही एखादा जोक सांगता आणि जेव्हा पब्लिक हसत नाही तेव्हा तुमची जी काय वाट लागते की अरे हसत का नाही ते लोक, असं होतं. म्हणजे मला असं वाटतं आपण रडलो आणि खूप जेन्युइनली खूप एखाद्या मुलीवर छळ होतोय, अत्याचार होतोय ते बघून समोरच्याला ऑटोमॅटिकली तेवढं दुःख होतं किंवा त्यांना त्रास होतो आणि लगेच त्यांना वाईट वाटतं. पण हसवणं हे खूप कठीण. म्हणजे आपण हसलो तर समोरचा हसेल अशी काही गॅरंटी नाही. पण मला वाटतं ऍक्टर म्हणून वेगळे वेगळे पैलू ट्राय करत राहिले पाहिजे. जसं मी नेगेटिव्ह केलं, आता पॉझिटिव्ह करतेय आणि आधी सुद्धा कामं केली. तसंच मी कॉमेडी म्हणून ट्राय केलं की आपली लिमिट काय आहे किंवा त्याच्या पुढे कसं जाता येईल हे ट्राय करत राहिलं पाहिजे. सो मी ते केलं आणि मला करून खूप मजा आली. शिवाय डान्सही ट्राय केला एकापेक्षा एक मध्ये. सो असं काय काय नवीन करायला मजा येते. म्हणून मी ही सिरियल पण घेतली कारण ऍडव्होकेट ही भूमिकाच आय गॉट व्हेरी थ्रिल्ड अँड एक्साइटेड टू डू इट. सो आय एम ट्राईंग माय बेस्ट. नक्कीच. आणि आणखी आम्हाला जाणून घ्यायचंय तुझ्याबद्दल, पण इथे सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपण एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर परत भेटूया.
सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपण प्रिया मराठेशी गप्पा मारतोय. खरं तर मला गप्पा मारायच्या आहेत, पण तेवढा वेळच मिळत नाहीये. प्रेक्षकांचे भरपूर फोन येत आहेत. बारामतीहून विठ्ठल देशमुख आहेत. विठ्ठलजी, प्रश्न विचारा. आपण पुढचा फोन घेऊयात. काही तांत्रिक कारणामुळे नाही पोहोचू शकत आहे. उल्हासनगरहून आकाश कसबे आहेत. आकाशजी, प्रश्न विचारा. पुढचा फोन आहे पुण्याहून मदन मुळे यांचा. मदनजी, काय प्रश्न आहे तुमचा प्रियाला? हा, प्रियाने जे याच्यामध्ये भूमिका केली होती कुंकुमध्ये खलनायकीची, ती खूप छान केली होती. अशी भूमिका आम्हाला परत कधी बघायला मिळणार? कुठली भूमिका? परत प्रश्न विचारा मदनजी. कुंकुमध्ये जी खलनायकीची भूमिका केली होती तू तिथे तशी परत आम्हाला कधी त्यांना बघायला तू मिळेल? तिथे मी म्हणायचं असेल, तू तिथे मी मध्ये जी का खलनायकाची तुम्हाला मी भूमिका केली. नेगेटिव्ह म्हणून जास्ती आवडते का? नाही, हा खूप जेन्युइन एफर्ट होता माझा, फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आधी फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह आणि आता नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. पण अशीच एखादी चॅलेंजिंग भूमिका मिळाली की नुसतं नेगेटिव्ह म्हणजे फक्त तिला शिव्या घालणं हिरोईनला किंवा काहीतरी घाणेरडी कामं करणं असं नसून तो एक तिचा प्रियाचा जेन्युइन एफर्ट होता टू गेट सत्यजित, कारण ती त्याच्यावर प्रेम करायची. बरोबर. सो असं काहीतरी छान कॅरेक्टर मिळालं तर मी नक्की पुन्हा करायला आवडेल. बट राईट नाव आय एम हॅपी विथ प्रगती राजवाडे. Exactly. मला तेच विचारायचं की या सुखानो यापासून तुझा मालिकेतला प्रवास सुरू झालाय, तो प्रगती राजवाडेपर्यंत येऊन Yes. ठेपलाय. आता ही स्वतंत्र ओळख आहे प्रगती राजवाडे ही. हा प्रवास कसा झालाय? पहिली मालिका कशी मिळाली? बापरे, खूपच छान होता हा प्रवास खरं तर. कारण पहिली मालिका मी सुरू केली जेव्हा मी TY मध्ये होते स्वतः. तेव्हा एक कॉम्पिटिशन होत्या, एकांकिका स्पर्धांमध्ये मला प्राइज मिळालं होतं आणि ऑडिशनसाठी बोलवलं आणि तिथपासून सुरुवात केली. हिंदीसाठी मला बरंच स्ट्रगल करावं लागलं. खूप ऑडिशन दिल्या, खूप शोधली कामं. फायनली आय लँडेड अप विथ कसम से आणि मग पवित्र रिश्ता. सो दॅट वॉज अ नाईस जर्नी. पण नाव कमिंग बॅक टू मराठी आय एम व्हेरी हॅपी, कारण मला खूप आवडतं मराठीत काम करायला आणि ते तर मी करतच राहणार आहे. बट आय विल शुअरली डेफिनेटली गो अगेन इन हिंदी ऑल्सो. नक्कीच. आम्हाला सुद्धा, मला हिंदी मालिकांबद्दल सुद्धा विचारायचंय, पण एक फोन घेऊयात आपण. सोलापूरहून हेमंत ओहोळ आहेत. हेमंतजी, प्रश्न विचारा. हॅलो 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 हॅलो. हा मॅडम, मराठी मॅडमचे सुंदरतेचं रहस्य मला विचारायचं होतं मॅडमना. तुमच्या सौंदर्याचं रहस्य काय आहे? मेरी त्वचा से मेरी उमर का पता ही नहीं चलता. पण खरं की इतक्या धावपळीच्या याच्यात फिट ठेवणं खूप अवघड आहे आणि Yes. तुमचं शेड्यूल्स खूप हेक्टिक असतात. खूप, कसं खूप. काय तू हे सगळं म्हणजे बॅलन्स कसा काय तू खरं हे सांगू करतेस? तर याचं श्रेय किंवा मी म्हणेन याची आईला जाते. म्हणजे तेव्हा मी तिच्यावर खूप चिडायची, कारण ती योगा टीचर आहे आणि मला योगा करायला लावायची. सो माझं सुद्धा यार योगा वेगा काय यार, मला नाही आवडत हे सगळं. पण त्याचा फायदा मला आता होतोय अँड आय एम व्हेरी थँकफुल टू हर. बिकॉज एवढ्या हेक्टिक शेड्यूलमध्ये तू म्हणालीस तसं वेळेचं काही फिक्स टायमिंग नसतं आणि कधीही येतो कधीही जातो. जेवण खाण पण वेळेवर होईल असं नाही. बट आय सर्वाइव्ह थ्रू ऑल दिस आय थिंक बिकॉज ऑफ योगा. आणि थोडंफार जिमिंग, पण ते सुद्धा रेग्युलरलीच करता येतं असं नाही. बट प्राणायाम, श्वासाचे एक्सरसाइज अँड ऑल आय डू इट. नक्कीच. पुढचा फोन आपण घेऊयात. उषा विश्वासराव यांचा फोन आहे पुण्याहून. उषाजी, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा असा प्रश्न आहे, घर आणि करिअर कसं मॅनेज करता तुम्ही? आणि आता तर लग्न झालंय तुझं, हो, त्यामुळे ते- येस येस. मला असं वाटतं नॉर्मली सुद्धा आपल्या वर्किंग वुमेन ज्या आहेत त्यांची पण तारेवरची कसरतच असते. तसंच माझंही आहे. शिवाय आमचे इनफॅक्ट टायमिंग्स खूप जास्ती वर्किंग आवर्स असल्यामुळे खूप कठीण होतं. कधी कधी आमची भांडणही होतात वेळेवरून, कारण तोही ऍक्टर आहे, त्यालाही त्याची कामं खूप विचित्र शेड्यूल्स मध्ये असतात प्लेस. बट स्टील काहीतरी करून आम्ही वेळ काढतो एकमेकांसाठी आणि दोन्ही सांभाळण्याचा प्रयत्न तरी मी करते. अजून नवीन नवीन आहे, पण आय होप सांभाळू शकीन. नक्कीच नक्कीच. आणखी आपल्याला खरं तर गप्पा मारायच्या आहेत, पण इथे आपण एक ब्रेक घेतोय सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आणि ब्रेक नंतर परत भेटूया. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपण गप्पा मारतोय प्रिया मराठेसोबत. हिंदी मालिकांमध्ये सुद्धा तू भरपूर लोकप्रिय झालीस, कारण खूप वेगळं कॅरेक्टर तुला एक करायला मिळालं. आणि ह्या मालिकांचा अनुभव, हिंदी मालिकांचा अनुभव आणि मराठी मालिकांचा अनुभव, काय फरक वाटतं तुला? एकतर मुळात डिफरन्स आहे की मराठी लोक मराठी बघतात आणि हिंदी ऑल ओव्हर इंडिया बघितलं जातं. सो त्याची पॉप्युलॅरिटी आणि त्याचं फेम अनकम्पेरेबल आहे. आणि म्हणजे आम्ही फिरायला गेलो होतो काश्मीरला वगैरे, तर तिथे घोडेवाल्यांपासून ते
सगळे लोक ओळखत होते, विच वॉज अ व्हेरी बिग डील फॉर मी, की इकडे सुद्धा लोक ओळखतात, म्हणजे नक्कीच. हे खूप छान फिलिंग असतं. शिवाय गुजराती, मारवाडी म्हणजे सगळ्या प्रांतातले लोक ओळखतात तुम्हाला. आणि मराठीत ऑब्व्हियसली एक आपलेपणा डेफिनेटली आहे, पण प्रोडक्शन व्हॅल्यू वाईज सुद्धा खूप फरक पडतो, कारण ती मोठ्या लेवलवर असल्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टीत तो फरक दिसतो. स्टार्टिंग फ्रॉम ज्वेलरी, फ्रॉम ड्रेसेस टू सेट्स टू प्रोडक्शन व्हॅल्यू, सगळंच चेंज होतं. सो हा एक मेजर डिफरन्स आहे, पण काम करायला तर मजा आहे दोन्हीकडे तितकीच. नक्कीच. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. खरं तर गप्पा संपवाव्यात असं वाटत नाहीये. पण या प्रगतीबद्दल काय सांगशील आणखी आम्हाला? कारण की खूप वेगळ्या प्रकारची ही मालिका आहे, जी टिपिकल जो ट्रेंड सेट झालाय त्याला थोडीशी छेद देणारी आणि म्हणजे प्रत्येकासाठी अवेअर करणारी ही मालिका आहे. काय सांगशील याबद्दल? मला असं वाटतं हळूहळू चेंज येतोय, जसा फिल्म्स मध्ये येतोय, जसा मराठी फिल्म्स मध्ये सुद्धा आता यायला लागलाय, वेगळ्या वेगळ्या फिल्म्स बनतायत, तसंच टेलिव्हिजन मध्ये पण यायला लागलाय. प्रत्येक शो सासू सून असावा असं नाही. मला नाही म्हणायचं की ते शो वाईट आहेत, ते पण एंटरटेनिंग असतातच, पण हा एक वेगळा प्रयत्न आहे स्टार प्रवाहाचा आणि आमच्या प्रोडक्शनचा, महेश कोठारेंचा, की लोकांना काहीतरी वेगळं दाखवायला आणि तयार करायला पाहिजे टू सी दॅट. सो दिस इज अ सोशली अवेअरनेस क्रिएट करणारा शो, वेर इन पीपल विल अंडरस्टँड अ लॉ लिटल बिट. त्यांना थोडंसं न्यायाबद्दल कळेल, किंवा काही गोष्टी आपल्याला ज्या अगदी सोप्या आहेत पण माहिती नाही आहेत, की जसं अन्याय तुम्ही सहन पण करता पण तुम्ही काही बोलत नाही, सो ते सुद्धा चुकीचं आहे. तर आम्हाला लोकांना हेच सांगायचंय की तुम्ही घाबरू नका कोर्टात येण्यापासून, किंवा जी आपली म्हण आहे तिला खोटं करा की कोर्टात नको बाबा, असं काही नाहीये, कारण आता तेही चेंज होत आहे. आजकाल खूप बदललंय सगळं. सो मी लोकांना हीच रिक्वेस्ट करेन की ही मालिका खूप बघा, त्यातून शिकण्यासारखं पण आहे, लहान मुलांना पण दाखवा. नक्कीच. अँड यू विल एन्जॉय इट. नक्कीच, आम्ही खरंच एन्जॉय करतो आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो आज मच. इथे आलीस आणि आमच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यास याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आज सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबतोय, पण उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत.